नमस्कार. सप्तशृंगी आईसाहेब आणि सनातन महिमा या पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज परत एक छोटीशी देवीचा आलेला जो मला अनुभव आहे तो सांगणार आहे. ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मंदिर बांधायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी मंदिर बांधताना कोणाकडनंही एक रुपयाही घेतला नाही. स्वतःच्या कमवलेल्या मेहनतीच्या पैशाने मंदिर त्यांनी बांधलं. पण जसं जेव्हा कधी एक चांगली गोष्ट जन्माला येते त्याचबरोबर एक वाईट गोष्टही जन्माला येते. त्यांना भरपूर अडचणी आला, भरपूर लोकांनी त्रास दिले, पण तरीसुद्धा देवीने जे करून घ्यायचं, जे मंदिर बांधायचं ते पूर्णतः बांधलंच आणि ते यशस्वी झालंच. आता माझा अनुभव सांगायला गेलो तर मला आधी मी देव तर मानत होतो, पण एवढा काय देवाचं काय करत नव्हतो, म्हणजे असा एवढा विश्वास नव्हता मला देवावरती. पण झालं असं की मी नवीन बाईक घेतली होती आणि नवरात्रात देवीच्या मंदिरात आम्ही गेलो होतो आणि त्याच दिवशी गुरुवार होता आणि माझ्या बाईकवर कोणीतरी क्रॅशेस मारले. तेव्हा मी एवढा रागवलो संध्याकाळी आणि देवीला पण बोललो, म्हटलं इतकी लोक अशी कशी, म्हटलं काही चांगलं होईना, काय चांगलं होत नाही, काय अनुभव तर येतच नाही, देव आहे का दगड आहे नुसता, आणि माझी गाडी पण खराब केली आणि असं तसं वगैरे, म्हणजे त्या वयामध्ये जो वाटलं मला मी ते बोललो. त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. आता आपण देवी अंगात येणं असं म्हणतो, त्याच्यामधले ज्या 10 लोकांच्या माणसांच्या किंवा स्त्रियांच्या अंगामध्ये देवी येते त्यामधले काही 2 का 3 लोकच खरी असतात आणि ती काय अशी घुमत नाहीत, काय नाहीत. त्यांना देवी येते आणि साक्षात्कार देऊन जाते आणि बाकीचे जे खोटे करणारे असतात ते करतात आणि त्या खोटं करणाऱ्यांमुळेच बाकीच्यांचं सगळ्यांचे नाव खराब झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एक बाई आली आणि ज्या दिवशी मी सप्तशृंगी देवीशी संवाद साधत होतो मंदिरामध्ये, तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. दुपारचे 3 वाजलेले गुरुवारी. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्या बाईच्या अंगात थोडंसं असं हे झालं देवीचे हे करताना. ती बाई मला म्हटली, तू मला काल एवढा का बोललास? हे ऐकता क्षणी माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, कारण त्यावेळेस तिथे कोणीही नव्हतं. डोंगर भाग आहे तो, फक्त मी एकटा आणि आई होती, सप्तशृंगी माता मोठी मूर्ती. तर त्या मूर्तीने माझं सर्व म्हणणं ऐकलं होतं आणि त्या बाईच्या तोंडून ते मला कळवलं होतं, तू घाबरू नकोस म्हणे, तू कर, विश्वास ठेव. तेव्हाच मी देवीची माफी मागितली डोकं ठेवून. म्हटलं आई तू आहेस, साक्षात आहेस. आणि त्याच्यानंतर मला अनेक अनुभव आले. त्याच्यानंतर मी सप्तशृंगी आईची, स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायला लागलो आणि देवावरती विश्वास ठेवायला लागलो. आणि आजही माझा सप्तशृंगी मातेवरती विश्वास आहे आणि खूप अनुभव मला चांगले येतात. तोच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओमध्ये कॉमेंट करा, सप्तशृंगी आईसाहेबचा उदो असा कॉमेंट करा. मी अजून व्हिडिओ टाकीन, अजून माहिती देईन. जय सप्तशृंगी. श्री स्वामी समर्थ.